नवेलीमची निवडणूक ही निवडणूक फक्त कोण जिंकलो व कोण हारलो हाची काणी ना. आमी हे निवडणुकेक एक केस स्टडी कसो पळयतले. कित्याक आधुनिक भारताचें लोकशाहीचें मशीन कसे चालता ते समजून घेवक. चलात तर बारीकसाणीन तपासूया. दक्षिण गोव्यांतलो हो एक ल्हानसो मतदारसंघ, पण तो आमकां एक व्हड काणी सांगता. ही काणी आसा राजकीय बदलाची, मतदार कशे बदलतात ताची, आणि आख्ख्या देशान प्रचाराचं यंत्रण कशें चालता ताची. नवेली एक आरसो आसा. फाटल्यान आमची वात कशी आसतली ते पळयात. पयलून गोंयचे राजकीय वातावरण, उपरांत थंयचे जमिनीची आनी लोकांची वळख घेतले. मागीर आमी अंकड्यांच्या आदारान हाऱ्याचे कारण सोदतले. त्या फुडें भितरले आनी भायरच्या घडणुको आनी निम्माणे फुडाराक एक येवजण जोईम कारबार होच मुख्य ध्येय आसतलो. एक वस्तू मनात धरात. नवेलीम एक कडक कोड, एक दुर्ग असलो इंडियन नॅशनल काँग्रेस हो. 7 पावटी एकच फुडारी थंय जिखून आयलो. म्हणूनच 20-22ली त्यांची हार ती इतल्या लहान फोरकान खूप महत्वाची थारता आणि आमकां जायतेम शिकवता. राजकारण कितेंय बी हवायन घडोवंक ना, ते जमिनेर घोडता लोकांमध्येम. देखून कोणचेही विश्लेषण करचे पयले तोयच्या लोकान त्यांच्या जिवताक समजून घेवप चोड गरजेचो. नावले सालसेट तालुक्यात येता, जो गोंयच्या काथलिक समाजाचो काळजाचो भाग. आता हे पळयात, हांगासर सुमार 70% लोक कॅथलिक आसात. तर निवडणूक सोपी जावन जाय असली न्हय. पूण ना, राजकारण इतला सोपे ना. ह्या 70% भायर गावडा, भंडारी आणि हेर समाजांचे महत्व इतलंच व्हड आसा, तांकां विसरून चालोना. आणि हे लोक कितीम चिंतत, त्यांचे प्रश्न कितीम, हे बुलेट पॉइंट्स न्हय, हेम त्यांचे रोजचे जिवीत. मायनिंग बंद झालेल्यान बेरोजगारी वाढला, पर्यटन परत सुरू करपाचे आव्हान असं, जमिनीचे हक्क, उद्योग, रोष्टे आणि आपली सांस्कृतिक वळख सांभाळप हे लोकांचे मुख्य प्रश्न असतात. ठीक आसा. आता आमी मुख्य अंकड्यांकडे वेतात, कारण कानी फाटल्यान सोदन अंकडे असतात आणि हे अंकडे फोट उलयनात. चलात 2022च्या निकालाच्या फाटल्यान कितें घडलंय त्याची तपासणी करूया. ह्या निकालाक पळोवन एक गजल स्पष्ट जाता. मतां विभागली, बीजेपीक फकत 26% मतां मेळ्ळी तरी ते जिंकले. हाचो अर्थ कितें? सरकार विरोधी मतां AITC आणि INC मध्ये वाटली गेली आणि हाचो फायदो तिसऱ्याच मेळ्ळो. 430 फकत इतल्या मोटामनी ओख्खी निवडणूक ठरली. हजारांनी मतदारांच्या मतदारसंघांत इतल्या लहान फोरकान जीख मेळवप हे दाखवेता की मत विभागून कितले गंभीर असले. आणि ही हरकांच अचकीत घडलोली ना. हो एक लहान बदल नहोय, एक व्हड देंती. या स्लाइडाचेर पळयात 2 दशकांमोदीन काँग्रेसाच्यो मतांचो वांटो कसुम देनला. 2002त सुमार 60% असलेम तेन 2022त फकत 18%चेर पावलम. ही एक लहान सुयस व्हडल्या वादलाची. सो ह्या अंकड्यांचो पयलो संकेत कितें? तेका आमी मत विभागोण वो वोट स्प्लिटिंग म्हणटात. जेन्ना AITC आणि AAP सारखे नवे पक्ष येतात तेन्ना सारख्या विचारांच्या लोकांची मतां वांटली होयतात. आणि हाचो फायदा कोणाक जाता? जो आपल्या मतांका एकवटावपाक शकतो त्या उमेदवाराक. आणि जेवढा आमी अशा राजकीय घडणुकांचेर उलोयता आमकां एक जबाबदारी येता. आमचेर संवादात आमी तथ्यांच्या आधारीत जबाबदारेन उलोयपाक जाय. दुसऱ्यांक सम्मान दिवन उलोवपाक हेम खरेंच आमचे संविधानाचें एक मूलभूत मूल्य आसा, हाचेर विचार करप गरजेचें मागता. ठीक आसा, कितें घडलं हे माता आमकां कळ्ळें. पूण आतां व्हडलो प्रश्न, कित्याक घडलं? चलात काँग्रेसाचे हाराचे भितरली आणि भायरची कारणां कितें आसलीं ते मोदून काडुया. एक नन्नेम कसेम ही कनेक 2 बाजू आसात. एके वाटेन काँग्रेस भितर फूट, विश्वासाची कमी आणि बूथ स्तरावर कमजोरीत संघटन. दुसरे वटेन बाहेरचें वातावरण. बीजेपीक सरकारात असल्याचो फायदो AITC आणि AAP सारख्या पक्षांनी मतां विभागलीं आणि एक बोरे नियोजित राष्ट्रीय प्रचार. ही दोनूय कारणां एकठांय आयलीं. समस्येचे निदान जालें, पूण निदान करूनच भागणक नाय. आता उपाय कितें? फुडाऱ्याचे राजकारणाक एक नियोजित, अंकड्यांचेर आधारीत योजना कशी आसूंक जाय त्याचेर उलोवया. ह्या येशनेक आमी 4 भागां वांटतात. पयलो D9ची पायो घट करप, म्हणजे बूथ समित्यो परत बांदप आणि लोकांची मागणी नोंद करप. दुसरो D59
एक स्थानिक नवेली विकास का गॅरंटी जाहीर करो. तिसरो दी 29 लोक शांत धरून संदेश दिवं. आणि चौथो दी 6 शेवटच्या दिसांनी लोकांक मतदान करून प्रोत्साहन दिवपाचेर भार. आणि ह्या ब्लू प्रिंटाच्या काळजाचा भाग हो आयसा लोकांच्या खासेल्या प्रश्नांक ठोस कारभाराचे उपायान जोडप. जशे परीम जमिनीच्या होकांक खातीर गोयमगोरजी जागे कायदो आणि बेरोजगारी खातीर कौशल्य प्रशिक्षण. राजकारण म्हणल्यार फक्त भाषणं न्हय पूण लोकांचे प्रश्न सोडूप. आणि जेणा तुम्ही लोकांचे प्रश्न सोडून वेता तेना विश्वास हो सगळ्यात महत्वाचा पायो. लोकांची सेवा करपाक माहिती एकठाई करताना त्यांची स्पष्ट संमती घेऊप आणि त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करूप हे चोड गरजेचं. हो भारताच्या कायद्याच्या चौकटीन एक महत्वाचो सिद्धांत असा. आता आम्ही आमच्या विश्लेषणाच्या निम्माण्या भागात पावतात. कारण निवडणूक जिंकोप हे एक साधन असा, ध्येय नव्हे. ध्येय कितीम? लोककेंद्रित कारभार. आधुनिक राजकारणाक एक व्हड बदल घडून हाडची गरज असा. व्यक्ती केंद्रित प्रचार सोडून प्रश्नांचेर आधारित उपायांचेर लोक्ष केंद्रित करोप. आणि निवडणुकेचे वेळेर येऊन भाषणां करच्या बदलेक 5 वर्षां लोकांकडे सतत संवाद साधोप. निमाणे निवडणुको म्हणल्यार फकट सट्टा जोडप न्हय, ते बरो कारभार दिवपा खातीर माहितीचा एक अभियांत्रिकी प्रकल्प आसात. लोकांचे जीवित सुधारप हेच ताचो खरो हेतू. देखून 2022तली हरेक शेवट नाय पण एक संकेत असलो. फुडलो अध्याय माहिती आणि शिस्तीच्या आधारान बरयलो वयतलो व परत इतिहास घडटलो. हाचो जबाब नावेलींचोच नाय पण देशाच्या फुडलाराच्या राजकारणाची दिशा ठरायतलो.